या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. पुरोगामी महाराष्ट्र हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी चालणारा असून आज राज्यांमधील अनेक नेते मंडळींनी त्यांच्या विचारांचा विसर पडला आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करणारी विधाने केली जात आहे. या नेते मंडळी आणि मंत्र्यांनी महाराष्ट्रात फूट पाडू नये आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा विचार करून आपली वक्तव्य करावीत. आजवर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सर्व धर्म समभावाचे विचार ठेवून राजकारण केले आहे. त्यांच्या विचाराच्या प्रेरित राजकारण करणे गरजेचे असून महाराष्ट्राला सहन होणार नाहीत आणि महाराष्ट्र तुटेल अशी कोणीही विधाने करू नयेत असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले असून सातत्याने दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे आणि सातत्याने कोणता तरी वाद ओढून घेणारी विधाने करणारे मंत्री नितेश राणेंचे कान टोचले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त सातारा दौऱ्यावर आले होते. त्यांनी साताऱ्यातील कराड येथे असलेल्या प्रीती संगमावरील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. वेळेला पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील विविध मान्यवर नेते मंडळी उपस्थित होते. आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी हातामध्ये घेतली होती ते आपल्या कराडचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मोबाईल कशाला टाकतोय मग जनतेच्या वतीनं राज्य सरकारचं आम्ही काय अभिवादन करतो. जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण त्यांचं स्मरण करत असतो आणि चव्हाण साहेबांनी जो विचार महाराष्ट्राला दिला, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला दिला, त्या विचाराची आज देखील प्रकर्षाने आपल्याला सगळ्यांना आठवण येत असते. आम्ही तरी त्यांच्या विचारांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं दोन्ही दिवशी महाराष्ट्रातले अनेक जण चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घ्यायला येत असतात. आज देखील मी राज्य सरकारच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं, तसेच आमचे सहकारी मंत्री मकरंदाबा पाटील, अतुल बाबा भोसले, त्याच्यामध्ये सचिन पाटील फलटणचे आमदार आणि इकडं अमोल मिटकरी असे आम्ही सगळेजण आज इथं दर्शन घेण्याच्या करता आलोय. एकंदरीतच मी तरी काम करत असताना सतत मी माझ्या डोळ्यासमोर सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे याबद्दलची शिकवण जी चव्हाण साहेबांनी दिली, त्या शिकवणीचं स्मरण सगळ्यांनी करून अलीकडे बघा काही जण स्टेटमेंट करत असताना दोन्ही बाजूची लोक, मी काही एक बाजूला बोलत नाही, विरोधी पक्षाची असू द्यात किंवा सत्ताधारी पक्षाची काही जण असू द्यात, कधी कधी अशा प्रकारचं वक्तव्य करतात की जे आपल्या महाराष्ट्राला सहन होणारं नाही, आपल्या महाराष्ट्राला परवडणारं नाही. नेहमी महाराष्ट्रातल्या चव्हाण साहेब असतील किंवा त्याच्यानंतर ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केले त्या सगळ्या मान्यवरांनी जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला. स्वतः युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना कधी जातीमध्ये भेद केला नाही, समाजामध्ये भेद केला नाही. त्यांनी सर्व महाराष्ट्रामध्ये राहणारा मराठा माणूस जो आहे त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक आहेत, त्या सगळ्यांना घेऊन या हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे आणि नवीन पिढीनं पण ते सतत लक्षात ठेवलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये छावा जो चित्रपट आला त्याच्यामध्ये देखील आपण आपल्या हिंदवी स्वराज्याचे दुसरे त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्याही बद्दलचा इतिहास नवीन पिढीच्या समोर आणण्याचं काम चाललेलं आहे. 2 दिवसापूर्वीच मी अर्थसंकल्प सादर करत असताना आपण सगळ्यांनी पाहिलं की अर्थसंकल्पामध्ये देखील ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या विचारात घेऊन आम्ही देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे, आम्ही सगळ्यांनी मिळून हा अर्थसंकल्प मांडलेला आहे. आज पण त्याच्याबद्दलची बरीचशी चर्चा दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांच्याकडनं होणार आहे.
त्याही करता मला अर्थमंत्री म्हणून तिथं हजर राहायचं म्हणून मी सकाळी थोडंसं लवकर येऊन इथं चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. मला एवढंच सांगायचं आहे की जोपर्यंत मी राजकीय जीवनामध्ये आहे, तोपर्यंत चव्हाण साहेबांची विचारधारा मी कदापि सोडणार नाही किंवा ढळू देणार नाही. त्याच विचारधारेने महाराष्ट्राचं भलं होणार आहे, सगळ्या समाजाचं भलं होणार आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राच्या सर्व घटकाला त्याच्यातनं न्याय देण्याचं काम होणार आहे. एवढंच मला या निमित्तानं महायुतीचेच मंत्री नितेश राणे यांनी कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.